हॅलो, हाय. मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सर्व ताईंना, मैत्रिणींना, बहिणींना श्री स्वामी समर्थ. तर आता आपण बाप्पासाठी फराळ चालू आहे माझं बनवणं. तर आज मी बुंदीचे लाडू बनवलेले आहेत. तर बघू शकता किती छान आणि घरचे कधी पण म्हणजे बनवायला परवडतात. कारण बाहेर कसं वापरतात, काय वापरतात तेल आपल्याला माहिती नसते. तर बघू शकता किती छान असे लाडू झालेले आहेत. त्यासाठी मी 3 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. एका वाटीनंच मोजून घेतलेलं आहे. बघा सेम याच वाटीनं 3 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आधीच 1 वाटी होतं त्याच्यात. आता छान हे आपण भिजवून घेऊया. आधी नॉर्मल पाण्यानेच भिजवून घेऊया. आणि व्हॉईसवर करण्याचा व्हिडिओ कारण असं की आज आहे ना इकडे मंडळाचे सगळे गणपती आज गणपतीचं विसर्जन करतात 1 दिवस आधीच. कारण काय आहे, उद्या पुण्यात आहे ना खूप छान असे प्रोग्राम असतात विसर्जनचे. तर दगडूशेठ बाप्पाला विसर्जन करायला सगळे लोक जातात इथले. त्याच्यामुळे मंडळाची मुलं आहेत ना आजच विसर्जन करून येतात. त्याच्यामुळे DJ वगैरे चालू आहे. तेवढी म्हणजे बाहेर एवढा आवाज आहे ना, त्याच्यामुळे मला व्हॉईसवर व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागला. नाहीतर माझा तुम्हाला आवाज ऐकूच नसता आला. तर बघू शकता असं छान असं फाईन पेस्ट बनवून घ्यायची. तर हे बघा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर आपण त्यासाठी घेतलेलं आहे मी जायफळ आणि वेलची पूड आणि टरबूजाच्या बिया आणि फूड कलर तुम्ही तुमच्या चॉईसनं वापरू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता. एकच बुंदी कलर बनवायचं असेल तर तुम्ही हळद तरी वापरली तरी चालेल. तर मी वाटीतच थोडं थोडं बेसन पीठ काढून घेतलं आपण जे भिजवलेलं आहे ते, आणि थोडाच फूड कलर टाकत आहे. मी पिवळा घेतलेला आहे, लाल घेतलेला आहे आणि हिरवा घेतलेला आहे. तर मुलांचं सारखं मदत चाललेलं, मम्मा काय करते, मम्मा काय बनवत आहेस तू. तर बघू शकता ते जेवण करून राहिले, त्यांना वाळून दिलेले मी. आणि हे छान कलर असे मिक्स करून घ्यायचे याच्यात. बघा चमच्याने मी छान असे मिक्स करून घेतले. आणि बेसन छान भिजून घ्यायचं आणि त्याला असं फेटायचं थोडंसं. आपण कसं हे करायचं तसं फेटायचं थोडं, म्हणजे काय होते स्मूथ पण आहे ते बेसनला. तर आता पिवळा कलर झाला आहे माझा मिक्स करून. आता रेड करून घेते. आणि हे आधीच बनवून घ्यायचं कलर, म्हणजे काय वेळेवर गडबड होत नाही. म्हणजे कढई ठेवली ना की पटकन आपण असे बुंदी तळायला चालू होऊन जाते. तर असं काही नाही की मी याच वर्षी बनवते. मी तुम्हाला मागच्या वर्षीचे फोटो पण शेअर करेल यूट्यूबला. तर बघू शकता मी मागच्या वर्षी पण सगळं फराळ मी आधीपासूनच बाप्पाला सगळंच फराळ बनवते. तरी आता करंजा वगैरे राहिलेल्या आहेत माझ्या, पण तेच पण चाललेलं आहे. आज लास्ट दिवस आहे. उद्या वेळेवर काय काय होणार, स्वयंपाक पण करायचा आहे पुरणपोळीचा. तर मग मी आज होईल तेवढं करते आणि राहिलेलं उद्या करेल फराळ. तर बघू शकता छान असे कलर, बघा किती छान असे कलर दिसत आहेत. आणि हा केशरी कलर आहे. तर मी थोडासा केशरी कलर वापरला इथं, हळद नाही वापरली. याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा. आणि छान असं मिक्स करून घेतलं ना बुंदी छान एकसारखी पडते आणि छान होते. तर बघा आता मी कढई ठेवते गॅसवर. तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे मी. आणि माझ्याकडे काही चाळणी वगैरे काही नाही आहे मोठं, त्याच्यामुळे या झाऱ्यानेच मी काढणार आहे. आणि चम्मच घेतलेला आहे. तर चम्मचनं मी बुंदी म्हणजे बॅटर टाकणार आहे त्या झाऱ्यात. तर मीठ टाकायचं राहिलंच, एकदम किंचित थोडं मीठ टाकायचं. जो कुठलाही आपण गोळाचा पदार्थ बनवतो ना, तर थोडंसं किंचित असं मीठ टाकायचं. त्यानं काय होणार, गोड पदार्थांना अजून चव येणार आपल्या. तर बघू शकता मी आधी थोडंसं टाकून बघितलं तेल गरम झालं की नाही म्हणून. असं टाकायचं आणि त्याला थोडं नॉर्मल असं टॅप करत जायचं. बघा असं नॉर्मल असं टॅप करत गेलं ना, छान अशी एकसारखी बुंदी पडते आणि छान अशी बुंदी होते. जसे हलवाई बनवतात ना तशीच छान अशी बुंदी बनवून तयार होते. तर आता मी इथे सगळे बुंदी बनवून घेते. काय करायचं, आणि आपण जेव्हा बुंदी काढून जाते ना तेव्हा एका प्लेटीत तो झारा घ्यायचा आणि तो सारखा क्लीन करून घ्यायचा. नाही तर काय होते, बुंदी छान अशी एकसारखी पडत नाही. क्लीन म्हणजे नॉर्मल असं चम्मचनं त्याचं जे बॅटर असते ना ते काढून घ्यायचं. तर बघू शकता किती छान अशी दाणेदार अशी बुंदी आलेली आहे तयार, म्हणजे होत आहे. तर बघा किती छान अशी बुंदी झालेली आहे. हे बघा एकसारखी अशी छान झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते पण नंतर. आधी सगळी बुंदी काढून घेते, नंतर दाखवते. आणि बुंदी तळताना आहे ना
म्हणजे जेव्हा आपण बुंदी टाकतो ना तेव्हा थोडा गॅस मोठा म्हणजे मोठाच करायचा आणि नंतर बारीक गॅस करायचा. नाही तर मग बुंदीचं काय होणार, भजी तयार होणार. तर टाकताना गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर बारीक करायचा. तर बघू शकता अशी छान टॅप करत बुंदी पाडून घ्यायची. त्याला जास्त फिरवायचं नाही चमच्याला, असं नॉर्मल टॅप करत आहे ना आणि खाली पण असं चम्मचने करायचं, नाही तर एकाच ठिकाणी पडली ना तर मग भजीच होतात तयार. म्हणजे अशी मोठी मोठी बुंदी तयार होते. आपल्याला छान अशी एकसारखी बुंदी करायची आहे. तर बघू शकता अशी छान असं चम्मचनं करायचं, झारा देत राहायचं बुंदीला. म्हणजे काय होणार, एकसारखी छान अशी भाजली जाणार आणि छान अशी काढून घ्यायची. इथं तुम्ही टिश्यू पेपरही वापरू शकता खाली, बुंदीच्या खाली. म्हणजे जे आपलं एक्स्ट्रा ऑइल आहे ना ते सगळं टिश्यूला लागणार. तर अशी छान अशी बुंदी झालेली आहे. तर बघू शकता 2च ह्याच्यात किती मोठी बुंदी रेडी आहे. 3च वाटी बेसन घेतलेलं आहे मी आणि किती सारी होते लाडू तयार होतात, तुम्हाला दिसेलच. तर कोण कोण फराळ बनवते नक्की कमेंट करून सांगा मला. आणि तुम्ही गणपतीसाठी काय काय फराळ बनवतात हे पण मला नक्की सांगा मला. आणि माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. कारण काय, जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करणार, अपलोड करणार, तर बेल आयकनला जर तुम्ही क्लिक केलेलं असलं तर तुमच्याकडे सर्वात पहिले माझे व्हिडिओ येणार. तर आता मी अशा प्रकारे सगळी बुंदी तळून घेतलेली आहे बघा. कारण काय, पूर्ण जर व्हिडिओ केला ना तर खूप मोठा असा व्हिडिओ होते. तर अशी दाणेदार छान अशी 3-4 कलरची बुंदी झालेली आहे. आता पाक घेणार आहे मी. तर 3 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बघा मी 2च वाटी साखर घेणार आहे. कारण काय जास्त म्हणजे गोडही नको, मुलांचे पण दात खराब होतात आणि आता खूप सारे गोड पदार्थ बनवून राहिले, म्हटलं जास्त गोड नको बनवायला. त्याच्यामुळे मी 2च. आता बघा पाक आहे ना, मी साखर 2च वाटी साखर घेतलेलं आणि 2च वाटी मी 1च वाटी पाणी घेतलेलं. तर आपल्याला आहे ना, जेव्हा आपण 2 वाटी साखर घेतली तेव्हा बुंदीचे लाडू करताना 1च वाटी पाणी घ्यायचं. कारण काय आहे, जर तुम्ही जास्त पाणी टाकलं ना तर पाक व्हायला खूप वेळ लागते. आणि मी आता काय करणार आहे, छान अशी एका परात, म्हणजे कोपर आहे म्हणतात आमच्या इकडे, तर कोपरमध्ये काढलेली आहे सगळी बुंदी आणि छान अशी मिक्स करून घेणार आहे. आणि बघू शकता सगळे कलरची मिक्स करून घ्यायची. आणि बघा तुपात पण तळू शकता तुम्ही. मी अर्धं तेल घेतलेलं आणि अर्धं तूप घेतलेलं, तर तुम्ही तुपात पण तळू शकता. तर पाक पण आपला होत आहे. आणि जर तुम्हाला पाक नशीनच कळत एकतारी, तर तुम्ही आहे ना, जोपर्यंत असा फेस येत नाही पाकाला पूर्ण असा, तोपर्यंत पाक होऊ द्यायचा. नाहीतर मग काय करायचं, 2 बोटात पाक असा खाली घ्यायचा, बोटाला चिपकायचा आणि त्याला असं वर करायचं, म्हणजे बोटं वर खाली करायचे आपले. मग जर तार निघत असेल तर झाला पाक. तर आता मी जायफळ टाकून घेतलेलं आहे, लागे टरबूजाच्या बिया टाकलेल्या आहेत आणि पाकात वेलची पूड टाकलेली आहे. तर छान असं मिक्स करून घेते 2 मिनटं. आणि इकडे मुलं सारखे बोलत होते, काही मिस्टर पण बोलत होते, त्याच्यामुळे मी बोलत आहे. तुम्हाला वाटत असेल काय करते अशी तोंड, तर त्यांच्यासोबत बोलत होते मी. तर बघा छान असा आपला एकतारी पाक होते बघा. थेंब जेव्हा पडतो ना तसा पटकन पडत नाही, म्हणजे त्याला पाक होत आहे. अजून मी 2 मिनटं तयार करणार आहे बघा. मी गॅसवर टाकते, 2 बोटाच्या मधात पकडते आणि अशी वर खाली बोटं करते ना तेव्हा तार तुटते काय बघते. तार जर असा लंबा होत असेल, चांगला आपला थोडासा लांब होत असेल, तर आपला पाक रेडी झालेला आहे. तर सगळ्यांनाच कळते, पण ज्या नवीन असतील त्यांच्यासाठी सांगत आहे. आणि पाकाचं आहे ना फार लवकर होत नाही, मग पातळ होते, मग खूप घट्टच होते, मग लाडू सोडणं होत नाही. तर असं पकडायचं, म्हणजे असं करायचं, काय करायचं, 2 बोटात पाक पकडून आहे ना, पाक घेऊन आहे ना असं वर खाली करायचं. तार जर तुटत आहे, म्हणजे तार बनत आहे, तर आपला पाक रेडी आहे. तर बघा इथं पण मी परत चमच्यात दाखवायचा प्रयत्न करत आहे, पण काय आहे, भिंतीचा कलर पण व्हाईट आणि ट्यूबलाईट पण व्हाईट, म्हणजे लाईट पण व्हाईट असल्यामुळे यांना दिसत नाही. ते बघा तार बनत आहे, हे बघा. तर पाक रेडी आहे, तरी झालेलं आहे. मी बंद केलं आहे, तरी मी एक वेळेस चेक केलं. आणि बघा आता मी पाक काहीच ठेवत नाही आहे, पूर्ण पाक ह्याच्यात टाकून देणार आहे. म्हणजे एवढ्या बुंदीला 3 वाटीला बरोबर 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी, 3 म्हणजे ते 3च झालेलं आहे. तर बरोबर पाक होतो. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच घट्ट होत नाही, 2 मिनटं लागतात.
तर बघा असं छान मिक्स करेपर्यंत त्याचा हे होऊन येते, पाक असा बुंदी ओढून घेते सगळा. आणि लाडू आपल्याला नॉर्मल गरम असतानाच जोडायचे आहेत, जास्त गार झाल्यावर लाडू जुडत नाहीत. तर ते पण एक लक्षात ठेवा. जास्त जर तुम्ही थंड होऊ दिलं ना तर लाडू बनणार नाहीत, तुमची बुंदी बनून तयार होणार. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं गरम असेल ना नॉर्मल, तेव्हाच आपल्याला लाडू बनवायचे आहेत. तर बघा मी असं छान असं मिक्स करून घेते, कारण काय पाक राहतो ना खाली, त्याच्यामुळे छान असं वर खाली करत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा किती छान असं झालेलं आहे. कलरफुल आपली बुंदी पण रेडी आहे. लगेच आहे बघा, लगेच जर केलं ना तरी होत नाही, थोडं थंड म्हणजे नॉर्मल सदगरम होऊ द्यावं लागते, नाही तर हाताला खूप चटके भाजतात. तर मी तेवढ्याचसाठी मी जोडले नाहीत, लगेच नाही 2 मिनटं म्हटलं थंड होऊ द्या. हँडवॉश म्हणजे हात गीत धुवून येते. हे बघा तूप घ्यायचं असं थोडंसं हाताला आणि मिश्रण आहे ना असं प्रेस करायचं, थोडंसं दाबावं लागते, नाही तर लगेच काही लाडू होत नाहीत. तर बघा असे छान असे लाडू होतात. बघा किती छान असं लाडू झालेलं आहे. आणि घरी बनवले कधी पण हेल्थी. आणि आता पावसाळा चालू आहे, बाहेरचं खाल्ल्यापेक्षा मी घरीच बनवते सहसा करून. जे बाहेरचं आणायचं आहे ते आणते, असं काही नाही. पण सहसा करून माझा प्रयत्न एवढा असते की जेवढं होईल तेवढी मिठाई, स्वीट, दिवाळीला पण फराळ जर बरं वगैरे नसेल ना तेव्हाच मी बाहेरून आणते. आणि बघा आता मी सगळं जोडून घेते म्हटलं आणि तुम्हाला सांगते. तर बघा किती गार झालं आहे ना, तर होऊन नाहीत राहिले लाडू. तर काय करायचं, बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरच आपण असं भांडं ठेवून द्यायचं. थोडंसं हलकं गरम झालं ना, नाहीतर तुम्ही काय करायचं, एका पातेल्यात पाणी घ्यायचं गरम उकळलेलं आणि त्याच्यावर असं परत आपलं ताट ठेवायचं, त्यानं पण त्या वाफेनं गरम होते. तर मी गॅसवरच ठेवले, नॉर्मल गरम करायचं आहे, जास्त काही असं कडक करायचं नाही आहे. मी गॅस बंद केलेला आहे बघा. आता लगेच लाडू जुळणार. तर हे बघा आता घेतलं ना हातात मी, कारण आहे लगेच असं गॅसवरचं हातात घेतलं येत नाही, एकदम थोडं नॉर्मल गरम केलं आहे मी, जास्त नाही. बघा पटकन इझिली असा लाडू जोडून झालेला आहे. तर बघा किती छान असा, हे बघा. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. सगळ्या ताईंना परत एकदा सांगेल, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाडूही तुम्हाला आवडले की नाही तेही कमेंट करून नक्की सांगा. तर बघा असे सगळे लाडू मी जोडून घेतलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ दाखवला ना तर थोडा मोठा होते, 20-25 मिनटाचा, त्याच्यामुळे काय आहे थोडा कट करतच दाखवते मी. त्यांना काय होणार, म्हणजे एवढं वेळ कोणी बघते नाही बघत त्याच्यामुळे. तर बघू शकता किती छान असे बुंदीचे लाडू झालेले आहेत. हे पण मी छान प्लेटीत घेतलेली आहे. थोडंसं आहे ना प्रेस करून म्हणजे असं दाबावं लागते, लगेच होत नाही, लगेच गार होते ना त्याच्यामुळे. तर बघा छान असे लाडू झालेले आहेत. खायला तर अप्रतिम उत्तम असे लाडू झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही थोडीशी बुंदी राहिलेली आहे, तर हे मुलांना देईल मी नंतर. तर झालेले आहेत. तर आता मी बाप्पाला दाखवून येते तोपर्यंत लाडू एक. बघा बाप्पाला मी दाखवलेला एक नैवेद्य म्हणून आधीच, आणि तुम्हाला दाखवायसाठी मी तोडून पण दाखवते. बघा इझिली तुटते, असा काही कडक होत नाही. आणि खायला पण तुम्हाला दाखवते, थोडासा कसं खाल्ला बरं का मी. तर खूप छान झाला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक